कुठल्याही अफवांच्या रूपातून विश्वास ठेवू नका. मात्र मी एक गोष्ट पुन्हा आपल्याला सगळ्यांना सांगेन, जर कोणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल, जर कोणी कुठेतरी वेळेवाके प्रकार केलेले असतील, की आपल्याला सगळ्यांना सांगतो विकासाची कामं करत असताना कुणी कुणाला खंडणी मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये. माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागे पुढे बघणार नाही. मी कुठल्याही टोकाची भूमिकाची मी आधीच देवेंद्रला सांगितलं होतं की मला इकडचं देत असताना त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे. त्याच्यात कुठलाही हे अधिकारी पण बघणार आहेत, काही काही अधिकारी इथं बरेच वर्ष राहिलेले, त्याच्यामध्ये पण मी दुरुस्ती करणार आहे. सुरुवातीला सांगितलं मी भेदभाव करत नाही, पण ज्या चुकीच्या पद्धतीत उगमपान चालत आलेले आहेत त्याला कुठेतरी आळा घातलाच गेला पाहिजे. जर चालत आलेले असतील तर कुणी त्याच्यामध्ये मी म्हणेल ते, कारण आम्ही बघतो कधी कधी टीव्हीला वगैरे दाखवलं जातं चॅनलला, कुणी रिव्हॉल्वर काढतं, वर काही रिव्हॉल्वर उडवतात, कुणी इथं रिव्हॉल्वर वगैरे लावून फिरतात. मी डिपार्टमेंटला सांगणार आहे, जे कोणी वर रिव्हॉल्वर वाहून फिरेल त्याचं लायसन कॅन्सल करायचं. रिव्हॉल्वर हे तुमच्या स्वसंरक्षण करता किंवा तुम्ही वस्तीवर राहत असेल तर सिंगल बोर्ड जे काही तुम्हाला घ्यायची तुम्ही घरामध्ये ठेवली पाहिजे, तिथं त्याचा वापर केला पाहिजे. हे जे रीळ तुमचे बनतात ना ते पण नाही. मी सगळ्यांना नियम सारखा लावणार आहे. त्याच्यामध्ये कुणाला मला टार्गेट करायचं नाही, परंतु बदल झाला पाहिजे ते मलाही जाणवलं पाहिजे, तिथल्या सर्वसामान्य नागरिकांना पण जाणवलं पाहिजे, तिथल्या लोकांनाही कळलं पाहिजे की नाही बाबा याच्यामध्ये बदल होत आहे. आणि मी पुन्हा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगतो, महिला सांगतो, सगळ्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांना सांगतो, वडीलधाऱ्यांना सांगतो, आपलं स्वतःच चारित्र्य स्वच्छ ठेवा, आपली प्रतिमा जनमानसामध्ये चांगली ठेवा. चुकीच्या प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला अजिबात राहता कामा नये. त्या संदर्भामध्ये पण काळजी सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये घ्या.